सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवर करकटावर हे बोलिया करकटावर हे बोलिया तुका मने माझे तुका मने माझे सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे सर्व
रूप पाहता लोचन रूप पाहता
हॅलो. चंदनाचे हात पायही चंदनाचे हात पायही चंदनाचे हात पायही चंदनाचे हात पायही परेशानाही दीन कोणी अंग परेशानाही परेशानाही कोणी पानाही पाणी पोटी अंगकार पानाही पाणी पोटी अंग
पासून कामरे कैसा सजना पासून पाहता अवगुण मिळे तिला पाहता अवगुण मिळे तिला पाहता अवगुण मिळे तिला आदिपानाई पाटी कोटी अंधकार पानाई पाटी पानाई पाटी कोटी अंधकार पानाई पाटी कोटी अंधकार सर्वांगी सागर अवघे गोड सर्वांगी सागर अवघे गोड सर्वांगी सागर अवघे गोड बार वार तुम्हारे वार तुम्हारे बार कुमार वार तुम्हारे बार कुमार वार तुम्हारे बार वार कुमार तुम्हारे बार कुमार वार तुम्हारे बार कुमार वार तुम्हारे बार कुमार वार तुम्हारे चंदनाचे हात पायरी चंदन चंदनाचे हात पायरी चंदन पायरी
सर्वांगी सागर गम पनी सानी द पदम बगम गरे सानी ध सर्वांगी सागर
कोटी अंधकार दीपाई पाने कोटी अंधकार कोटी अंधकार कोटी अंधकार चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हिन कोणी अंग दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता बघून मिळेची ना दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी हे कर जोडितो कथे कर जोडितो कथे कर जोडितो कथे काळी हो कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी जवळी कर जोडितो कथे कर जोडितो कथे हे आपण असावे जवळे आपण असावे जवळे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनियात चंदनाचे हात पायही चंदन
परिसा नाही हिन कोणी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. सकल संत सज्जन मायबाप, कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग. अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगणे इतका अज्ञानी समाज या महाराष्ट्रात उरला नाही. आता थोडंसं पुढं बोलतो. आज ज्यांचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या कोण्या एखाद्या जीवाला माहीत नसावं असा उभ्या महाराष्ट्रामध्ये माणूस नसावा. न जाणो एखादा माणूस असा असेल की त्याला संत तुकोबांचं नाव माहीत नसावं, तो बहुतेक या महाराष्ट्रातला नसावा असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या तुकोबांच्या नावाची अंगाई गात उभा महाराष्ट्र झोपून जातो, याचं तुकोबांच्या नावाची भूपाळी गात संपूर्ण महाराष्ट्र जागा होतो. या तुकोबांची ख्याती मी काय वर्णावी. थोडा परिहार देतो. सातत्यानं चालणारा हा नामोत्सव, अखंड हरिनामाचा हा सप्ताह, श्री क्षेत्र बाबीर दिंडी संगता सोहळा आणि परमपूज्य खंडोजी बाबा यांचा 22वा पुण्यतिथीचा हा सोहळा आहे. आणि त्यानिमित्तानं भगवंताच्या एवढ्या महान प्रांगणामध्ये, एवढ्या सुंदर प्रसन्न वातावरणामध्ये आदरणीय दादांच्या आशीर्वादानं, दादांच्या मार्गदर्शनानं हा चालणारा हा सोहळा आहे. पाठीमागच्या वर्षी मी आलो इथं, असं बोलायला सुरुवात मी केली आणि इकडून सगळं पाणीच पाणी होतं. आलं लक्षात ना तुमच्या? आता तोच मी. हा, आणि आजही मी आलो आणि आभाळ घेऊन आलो, पण पाऊस नाही पडणार. खूप पाठीमागच्या वर्षी तुम्हाला त्रास झाला सगळ्यांना. एवढे सगळे असेच कलावंत सगळे याच व्यासपीठावर जमा होते आणि अचानक इतका पाऊस आला, इतका पाऊस आला, इतका पाऊस आला की वरून येणारं सगळं पाणी ओंकार महाराज असं चाललेलं होतं आणि लोक उभा राहून कीर्तन ऐकत होती. शेवट पर्यायच नाही म्हणून आम्हाला थांबावं लागलं. आणि तेच एक औचित्य साधून दादानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी असा विचार केला की संजय महाराजांना पुन्हा बोलवावं, पाठीमागच्या वर्षी राहिलंय सगळंच. आणि म्हणून मी आलो. मला खूप मोठा आनंद. हा परिसरामध्ये आतमध्ये पाऊल टाकला ना, इथली प्रसन्नता खूप वेगळी आहे. एक वेगळी लहर आहे इथली, खूप वेगळी लहर आहे. सकाळीच मला आदरणीय या महाराष्ट्राचं गायन क्षेत्रातलं एक आवडतं स्थान आदरणीय ओंकारजी महाराज जगताप यांचा मला सकाळी फोन आला की बाबा तुम्ही आला का? म्हणे मी आलो, पण थोडा आम्ही पुणे मार्गे प्रवास इकडे यायला आता कमी करतो महाराज, कारण कात्रजचा बोगदा सोडल्यानंतर चाकण येईस्तोपर्यंत कमीत कमी 2 वेळा आमची हेलपाटी इतकी होतील, इतका वेळ लागतो. ट्रॅफिक, खूप ट्रॅफिक असते. आणि म्हणून प्रवास थोडासा आता या मार्गे करतो. पण 4 वाजता तुम्ही निघून इथं 7 वाजता पोहोचला, एवढ्या धावपळ करत तुम्ही येत जाऊ नका. दिवस नाहीत तसे आता. आम्हाला खूप ऐकायचं आहे तुमचं. काय आत्ता चाल गायली तुम्ही, हा हा हा. असं वाटत होतं आता नको कीर्तन करायला, आणखीन पुढं असंच ऐकावं. टाळी वाजवा एकदा महाराजांच्या. मला खूप कौतुक वाटतं या कार्यक्रमाचं. पत्रिका पाहिली मी आणि या पत्रिकामध्ये अनेक गायक, अनेक मृदुंग वादक आणि प्रत्येकाने आपापल्या दिवशी एक दिवशी इथं येऊन हजेरी लावायची, भगवंत चरणाशी आपण सेवा करायची. गडाख महाराज असतील, अतिशय छान कडाडलेले 2 मृदुंग आहेत, जणू काही वीज कडाडत होती. हो, असे कडाड, असे 2 मृदुंग छानसे विनेकरी आहेत, सुंदर चोपदार आहे, साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे. तुम्ही सुद्धा हळूहळू 8:30 पर्यंत भरपूर लोक येतात. ते जाईल तिथं झाले. हो, हल्ली कीर्तनकारांना, कलाकारांना सुद्धा 7 ते 9चं आवडू लागलं, कारण 9च्या पुढं बोलायचंच नाही, 9च्या पुढं बोलायचंच नाही. आता काय काय महाराज मंडळी इतकी हुशार आहेत की ज्यांचं टिपणच आहे 40 मिनिटाचं, ती माणसं वक्ते येताना 7:15ला येतात, 7:30ला उभा राहतात, 8ला बोलतात, 8:45ला भैरवी करतात,
9ला मोठं पाकिट घेऊन निघून सुद्धा जातात. अवघड आहे सगळं. उद्याचा जागराचा दिवस आणि परवा दिवशी काला असेल. आदरणीय कीर्तन केसरी हरिभक्ती परायण अक्रोडजी महाराज साखऱ्यांचं काल्याचं कीर्तन आहे. असा सुंदर सोहळा आहे. मला खूप मोठा आनंद वाटला. मंडळी, अभंग खूप छोटा आहे. तुकोबरांच्या गात्यामध्ये छोटा छोटा अभंग म्हणजे 3 चरणाचा अभंग. अभंग छोटा आहे. अभंगाचा भावार्थ खूप मोठा आहे. आणि अभंग असा हा गमतीशीर आहे की या अभंगाला ध्रुवपदच नाही. या अभंगाला ध्रुवपदच नाही. फक्त आपल्या नियमाप्रमाणे दुसरं चरण हे ध्रुवपद म्हणावं लागतं आपल्याला चाली करता, पण ध्रुवपदच नाही. कारण तिन्ही प्रमाणामध्ये किंवा तिन्ही चरणामध्ये तुकोबरांनी दृष्टांत म्हणले, याच्यामध्ये सिद्धांत सांगितलाच नाही. ऐका करा, असा सुंदर असा अभंग मी तुमच्या पुढं अगदी मोजक्या वेळामध्ये पण चांगला मांडण्याचा प्रयत्न करतो. वैकुंठवासी माझे आजोबा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाची परंपरा चालू केली, ते पूजनीय पुंडलिकजी महाराज वेळुकर महाराज आम्हाला नेहमी सांगायचे, वक्त्यानं कमी बोलावं पण चांगलं बोलावं. अगदी थोडा वेळ अतिशय छान अभंग सांगतो तुम्हाला. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, मला बरं वाटायसाठी नको आहे, पण देवाला बरं वाटावं इतकं चांगलं भजन करा अशी तुम्हाला विनंती करतो. आणि अभंगाच्या भावार्थाकडे आपण निघू. विठाला विठाला अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देवूचे श्रीमान श्रीमंत जगतवंत जगद्गुरु तुकोबरांच्या गोड अशा गाथ्यामध्ये ज्या तुकोबरांनी छातीवर हात मारावा आणि जगताला सांगत राहावं की वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. ज्या तुकोबरांना वेदाचा अर्थ कळाला गेला, 4ही वेद या गाथ्यामध्ये भरावे. सर्वसामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबांना व्हावी. वेद विद्वानांना कळेल, वेद पांडित्यांना कळेल, वेद ब्राह्मणांना कळेल. सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त माझ्या संत तुकोबांना व्हावी. या महाराष्ट्र भूमीला मोठे महान संत मिळाले, एक ज्ञानोबा आणि एक संत तुकोबा. बहिणाईनी सांगावं ज्ञानदेवी रचना पाया तुका झाला असे कळस. निळोबराईनी बोलावं जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येतोन या. आणि स्वतः तुकोबराईनी म्हणावं अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. एवढे मोठे महान श्रीमंत साधू संत तुकोबराय आहेत. या वारकरी संप्रदायाला मंत्र मिळाला ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आळंदीपासून पंढरीपर्यंत, देहूपासून पंढरीपर्यंत लाखो वारकरी गळ्यामध्ये टाळ घेऊन नाचतो आणि ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत पंढरपुराला पोहोचत असतो. लहान असताना अनेकदा प्रश्न पडायचे, पांडुरंगाच्या भेटी करता निघालेला हा समाज ज्ञानोबा तुकोबांचा गजर का करत असेल. आणि ज्यावेळी एका महात्म्याचं चरित्र मला वाचायला मिळालं आणि मग मला ज्ञानोबा आणि तुकोबा या मंत्राचा अर्थ कळाला गेला. तो अर्थ कळाला गेला याचं कारण पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या तथा मंदिराच्या दक्षिण द्वाराला प्रल्हादबा बडव्यांचं घर आहे. प्रल्हादबा बडवे हे भगवान परमात्म्याचे निस्सीम भक्त. काकड पासून शेजारतीपर्यंत विधिवत पूजा अर्चा हे प्रल्हादबा बडव्यांनी करू जाणं ते बाकी कोणाचं काम नाही. प्रल्हादबा बडवे संध्याकाळची शेजारती करण्याकरता राऊळात आले. आतमध्ये गाभाऱ्यात आले, देवाची मनोभावे शेजारती केली आणि शेजारती झाल्यानंतर प्रल्हादबा बडव्यांनी लगबगीनं देवाच्या गळ्यातले दागिने काढले, एका पेटीमध्ये ठेवले, त्याला कुलूप लावलं, त्याची चावी करगोड्यास बांधली. बाहेर येताना समईच्या वाती बारीक केल्या, रात्रभर तेल पुरावं, गाभाऱ्यामध्ये प्रकाश राहावा. पुन्हा नतमस्तक झाले, बाहेर आले, दरवाजा लावला, कडी लावली, त्या कडीवर मोठं कुलूप लावलं आणि प्रल्हादबा बडवे आपल्या घरी झोपायला आले. वळकटी अंतरली प्रल्हादबा बडव्यांनी, अंग टाकून दिलं प्रल्हादबानी, कंदील बारीक केला, डाव्या कुशीवर झाले आणि मुखातून मंत्र सुरू झाला, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. याचं कारण भगवंताच्या जपामध्ये, भगवंताच्या मंत्रामध्ये झोप लागली
तर सकाळी उठल्यानंतर त्या जपामध्ये उठत असतोय. प्रल्हादबा बडवे 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, भजन चालू आहे, डोळे झाकलेत, पण प्रल्हादबा बडव्यांची झोप लागत नाही. म्हणून प्रल्हादबा बडव्यांनी आपली कुशी बदलली, उजव्या कुशीवर आले, पुन्हा भजन चालू केलं. आणि प्रल्हादबा बडवे मनातल्या मनात देवाला प्रश्न करतात, ऐकलं का देवा, झोप का लागत नाही आज माझी? अरे पडल्या पडल्या झोप लागते भगवंता माझी, आज माझी झोप का लागत नाही? एक सांगू, खूप मोठा आनंद झाला तर झोप लागत नाही. हातून एखादा अपराध घडला तर झोप लागत नाही. प्रल्हादबा बडवे म्हणतात अपराध काहीच नाही, आनंदही असा एवढा मोठा नाही, नेहमीप्रमाणे चाललेलं रुटीन आहे. मग देवा माझी झोप का लागत नाही? माझं काही चुकलं का? पुन्हा उजव्या कुशीवर डाव्या कुशीवर झाले, काय चुकलं असेल देवा? मी राऊळात आलो, मी सुंदर शेजारती केली, माझी शेजारती झाल्यानंतर आपल्या गळ्यातले दाग दागिने काढले, एका पेटीमध्ये ठेवले, त्याला कुलूप लावलं, त्याची चावी करगोट्याला बांधली, बाहेर येताना समईच्या वाती बारीक केल्या, रात्रभर तेल पुरावं, गाभाऱ्यामध्ये प्रकाश राहावा, पुन्हा बाहेर आलो, दरवाजा लावला, कडी लावली. बहुतेक कुलूप लागलं नसावं माझ्याकडनं. कुलूप नावाची वस्तू माणसाला कधी झोपून देत नाही, किती पण कीर्तन रंगाला आलेला असू द्यात. एक जण मध्येच उठला आणि चालायला लागला. म्हटलं का हो? नाही म्हणलं काही नाही, घराला कुलूप लावले, पण हिसका राहिलाय, तेवढा हिसका मारून माघारी येतो. यांची कीर्तन हिसक्या दसक्यावर गेली, असं किती बुवा मारलं यांनाच माहित असेल. ऐकून कुलूप नावाचा शब्द प्रल्हादबा बडव्यांच्या मुखामध्ये येता क्षणी प्रल्हादबा बडवे ताडदिशी उठून उभा राहिले आणि धावल्या कंदील घेऊन त्या राऊळाकडं धावत 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 त्या राऊळाकडं आली आणि असा कंदील वर धरला प्रल्हादबानी आणि खाली वाकून पाहिलं. पाहता तो दरवाजा लागलाय, कडी लागली आणि कुलूप सुद्धा लागले. मोठाच्या मोठा श्वास सोडला प्रल्हाद. हाक मारली बरं देवाला जाता जाता, ऐकलं का देवा? अरे त्रास झाला याचं दुःख नाही रे, पण कुलूप लागलं याचं समाधान झालं, आता माझी झोप लागेल चांगली. प्रल्हादबा बडवे गर्देशी माघारी फिरले आणि एक 5-10 पावलं प्रल्हादबा बडवे पुढे गेले आणि एवढ्यामध्ये त्या गाभाऱ्यातून त्या राऊळातून एक स्वर आला, एक आवाज आला प्रल्हादबा बडव्यांच्या कानावर आणि प्रल्हादबा बडवे तिथंच उभा राहिले. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. काय प्रल्हादबा बडव्यांचे पाय तिथंच उभा राहिले, कंदील हातातला खाली ठेवला आणि प्रल्हादबा बडवे गर्देशी माघारी फिरून मोठ्यानं हंबरडा फोडला. प्रल्हादबाने मोठ्यानं ओरडले, ए देवा, हे पंढरीनाथा, अरे काय आघात दिला रे भगवंता तुझी? अरे कोण एक वारकरी माझ्याकडनं अंधारामध्ये आत राहिला रे, आणि असाच कुलूप लावून देवा मी निघून गेलो. त्या वारकऱ्याच त्रास होऊ नये म्हणून तू माझी झोप नाही लागू दिलीस. कोण असावा तो वारकरी, घालीन लोटांगण वंदी न चरण. त्या वारकऱ्यास लोटांगण घालतो. प्रल्हादबा बडव्यांनी लगबगीने चावी सोडली आणि हातामध्ये चावी, एका हातामध्ये कुलूप घेतलं आणि प्रल्हादबा बडव्यांनी त्या कुलपामध्ये चावी घातली आणि प्रल्हादबा बडव्यांच्या मनात एक विचार वेगळाच आला, कोण असावं या राऊळामध्ये? माझ्या देवाचा गाभारा इतका सुद्धा मोठा नाही की एखादा माणूस मी विसरावा आणि मी बाहेर पडावं. मग निश्चित काय प्रकार. चावी माघारी काढली. प्रल्हादबा बडवे घाबरले आणि प्रल्हादबा बडवे उठून उभा राहिले. आपली टाच उंच केली आणि महाद्वाराला जे झरोका आहे, झरोका, त्या झरोक्याच्या आत प्रल्हादबा बडव्यांनी आतमध्ये वाकून पाहिलं. अंधुक अशा प्रकाशामध्ये विठेवरचा माझा परमात्मा, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या घेऊन माझा देव, माझा विठोबा, माझा पंढरी हो भजन करतोय. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हे प्रल्हादबा बडव्यांनी आपल्या कानाने ऐकलं आणि डोळ्यांनी पाहिलं आणि मग लक्षात आलं विठोबाच्या भेटीला जाण्यासाठी ज्ञानोबा तुकोबांचा गजर केला तर देव आणखीन खूप जवळ येतो आपल्या. देवाला ज्यांचं नाव आवडतं ते ज्ञानोबा तुकोबा आणि प्रल्हादबा बडव्यांचे उपकार झाले या महाराष्ट्राच्या वारकऱ्यांच्यावर की ज्ञानोबा तुकोबा सारखा भगवंताच्या मुखातून पडलेला गजर प्रल्हादबा बडव्यांनी या लोकांना दिला गेला.
या वारकरी संप्रदायाला एक आई ज्ञानोबांच्या रूपाने मिळाली आणि बाप तुकोबांच्या रूपाने मिळाला. वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही ओ मनती असं मी काढून देत जाईन, तुम्ही म्हणत जा बर का. म्हणती ज्ञानाबाई आई, वारकरी संप्रदाय करता एक आई मिळाली ती ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. एका जनार्दनी पाय वंदितसे. तिला ज्ञानाई म्हणावं, तिला ज्ञानाबाई म्हणावं, तिला ज्ञानदेवी म्हणावं, अथवा तिला माऊली म्हणावं. आई वेगळी आणि माऊली वेगळी आणि माता वेगळी. बरं, अरे जन्म देते तिला आई म्हणावं, संस्कार करते तिला माता म्हणावं, आणि उद्धार करते तिला माऊली म्हणावं. या वारकरी संप्रदायाचा उद्धार केला ती आई. या वारकरी संप्रदायाला मिळाली तिचं नाव ज्ञानाबाई आहे. ज्ञानोबा हे पुरुष आहेत, पण हाक मारताना स्त्रीलिंगी बोलावं. याला एकच कारण, माझ्या ज्ञानोबांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द जणू काय स्त्रीच्या अंतकरणातून आलेला शब्द आहे. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, इतके मवाळ मायाळू शब्द ज्ञानोबरांच्या मुखातून आले. तू माऊली हुनी मवाळ, तू माऊली हुनी मवाळ, माऊली हुनी मवाळ, तू माऊली हुनी मवाळ. चंद्र हुनी पानमुनी पान
शीतळ पाण्याहुनी पातळ, इतके ज्ञानोबरांचे शब्द पातळ आहेत. ऐका खरी, थोडं बारकाईनं ऐका. ज्ञानोबराय कधी कठीण बोलले नाहीत कुणाला. कठीण मोठ्या आवाजामध्ये लागेल असा शब्द अजिबात नाही, अजिबात. प्रत्येक शब्द येणारा प्रेमाचा शब्द बाहेर पडला. म्हणून ऐका खरं, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचताना सुद्धा खूप हलक्या स्वरामध्ये वाचायला लागते. त्याला शब्द आहे हलका स्वर, हलक्या, मोठ्या आवाजात नाही. आमचे आजोबा सांगायचे, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी रागात वाचायची, पण रागानं वाचायची नाही. रागानं नाही वाचायची. मी एक व्यासपीठ चालक बघितला, घरी बायकोशी भांडला आणि व्यासपीठा येऊन बसला. आता त्यात रागात गात होतात. तो राग नाही सांगता येणार. एकादशीचे दिवशी जो तुला पाडवा मासी, ते तुलाच नागासी. पंचमीच्या दिवशी चौथा मोटकी पाही. काहीच गरज नाही असं म्हणायची. पुन्हा घरी जावं, बायकोशी भांडावं, तिच्या पाया पडावं, मग यावं माघारी. पुन्हा नाही चालत. एक सांगू, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी मोठ्या मोठ्या आवाजानं वाचली तर ज्ञानोबा रडतात, हे लक्षात असावं. हा, वारकरी संप्रदायाची आई ज्ञानोबा आणि बाप तुकोबा झाले. तुकोबरांनी शिव्या दिल्या, शिव्या. अधिकार होता तो तुकोबरांचा. फक्त त्या शिव्या काय आहेत तो सांगण्याचा अधिकार माझा नाही अजून इथं. कारण काही असे अभंग आहेत ना तुकोबरांच्या गाथ्यातले, ते म्हणण्याकरता सुद्धा अधिकार वाणीची युक्ती उभा राहावी लागते. इथं कुणी कोणते अभंग म्हणून चालत नाहीत अजिबात. आणि एवढी गोष्ट या महाराष्ट्रातल्या गायक वृंदामध्ये मला ओंकार महाराज तुमची खूप आवडते. तुम्ही अवांतर कधी गायलेलं मी ऐकलं नाही, कधीच नाही, कधीच नाही. ही निष्ठावान वारकऱ्यांची लक्षणं आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंता, तुम्ही संत माय बाप कृपावंता, तुम्ही संत माय बाप कृपावंता, तुम्ही संत माय बाप कृपावंता. कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान. अवतार तुम्हारा रयाचा, अवतार गोड अशा गाथामध्ये अनेक प्रकारची अनेक प्रकरणं पाहिली. काही अभंग स्वार्थी जीवा करता, काही अभंग परार्थी जीवा करता, काही अभंग नामपर, संतपर, स्थितीपर, उपदेशपर, करुणापर, मागणीपर, आंधळे, पांगुळे, बारुड, गवळणी असा अनेक समुच्चय ज्यांच्या गाथ्यामध्ये पाहता येतो ना. याच गाथ्यामध्ये एक संत नावाचं मोठं छानसं प्रकरण आहे. तुकोबराय वर्णन करतात त्या संतांचं. ऐका खरं, वर्णन करणारे तुकाराम महाराज आणि ज्यांचं वर्णन आहे ते संत आहेत. ज्यांचं वर्णन आहे ते संत आणि जे वर्णन करतात ते संत. याचा अर्थ अभंगामध्ये संतांनी संतांचं वर्णन करावं, कारण ते येऱ्या गबाळ्याचे काम नोहे. संतांचं वर्णन करण्याकरता संतच व्हावं. भक्तांचा महिमा भक्तची जाणती, किंवा
संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे शाब्दिकाचे काम नाही येते. एखाद्या पांडित्याचं, एखाद्या प्राचार्याचं, एखाद्या कीर्तनकाराचं काम नाही संतांचं वर्णन करणं. अरे व्यवहार वेगळा आणि परमार्थ वेगळा आहे. हा, व्यवहारामध्ये कोणी कोणाचं वर्णन करावं, मित्रानं मित्राचं करावं, बाबानं बाबाचं करावं, नवऱ्यानं बायकोचं करावं, बायकोनं नवऱ्याचं वर्णन करावं, हा व्यवहार आहे. पण याच्यामध्ये परमार्थ कुठं मिळत नाही पाहिला, अजिबात नाही. एक 8-10 महिला एकत्रामध्ये आल्या, त्यातली एक बाई हळूच म्हणाली, तुला माहीत आहे का ग? म्हणे काय? आमचे हे कामावून आले ना, एसटीतनं खाली उतरून घरी येईस तोपर्यंत कुत्र सुद्धा अडवं जात नाही असा दरार आहे त्यांचा. याचं नाव वर्णन आहे, याचं नाव वर्णन आहे. त्यातली एक बाई म्हणते काही ऐकू नको हिचं. म्हणे का? नवरा तिचा बेवडा आहे, रस्ता पुरत नाही चालायला. संपला इथंच विषय. व्यवहारातलं वर्णन हे व्यवहारामध्ये, संतांचं वर्णन करण्याकरता संतच व्हावं. पण अभंगाची पीठिका मोठी छान आहे. काही बाधक मंडळी व त्रिविधाच्या तापानं तापलेली, संसाराच्या दुःखानं दुखवलेली, ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थाची कटुता होती, त्या जीवाला परमार्थ गोड लागावा. ज्ञानवरेणी बोलावं, विषय विषयांचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोडू जीवासी झाला. ज्यांच्या जीवाला परमार्थाची कटुता होती, या जीवाला परमार्थ गोड लागला आणि असा एक वर्ग परमार्थ करता मन धाव घेऊ लागलं. धावला आला संत तुकोबांच्या जवळ आणि परमार्थातलं मार्गदर्शन विचारताना तुकोबराय अभंग म्हणतात, करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे. तुकोबराय म्हणतात चित्त लावी चरणापे. ज्ञानोबराय म्हणतात ठाईच बैसोनी करा एक चित्त. फक्त तिथंच मुद्दा आहे. हो, बाजूला कुठं जाऊ नका. मग काय करू? त्या देवाच्या चरणाशी चित्त लावावं. एकाने विचारलं, का हो महाराज, या देवाच्या चरणाशी आम्ही चित्त लावलं, आम्हाला मिळेल काय? आम्हाला मिळेल काय? माझ्या संत तुकोबांची उत्तर यासाठी खूप मजबूत आहेत. मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी, घेईल ताप हिरोनी, घेईल ताप हिरोनी. मग तो माझा माय घेईल ताप हिरोनी. मग तो माझा मायबाप. अरे माझा मायबाप तुमचं ताप, दैन्य, दारिद्र्य, दुःख सगळं हिरावून घेतो आणि सुखाचं सुख तुमच्या पदराला देतोय. म्हणजे सांगितलं कोणी? तुकोबराय म्हणतायत आलो याच कारणाशी. अरे याच्यापेक्षा काय वेगळं काम घेऊन आलो? मग सांगा ना महाराज, सांगा ना महाराज, हा परमार्थ आम्ही करावा तरी कसा? आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, याकरता संत संगत कराल का हो? एकाने विचारलं, संत संगत करू नाही असं नाही, संत म्हणावं कोणाला? संत भेटतील कुठं? संत असतात कसे? म्हणजे तुम्हाला काही माहीतच नाही, अजिबात माहीत नाही. हरकत नाही, म्हणजे संत कसे आहेत मी तुम्हाला सांगतो. पण तुम्ही एक काम करा. म्हणे काय? तुम्ही खाली बसा. म्हणे का? तुम्ही खाली बसल्याशिवाय मला उठून उभं राहता येणार नाही आणि उभं राहिल्याशिवाय मला सांगता येणार नाही. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. श्रोत्यांनी खाली बसावं आणि वक्त्यानं उभं राहावं. तुकोबराय उभा राहिले आणि महाराज सांगू लागले, माझे संत कसे आहेत? आता ऐका, मी अभंगाच्या जवळ आलो. अभंगाला चरण 3, अभंगाला चरण 3, पण अभंगाच्या पहिल्या दोन्ही चरणामध्ये तुकोबराय दृष्टांत मांडतात 4. त्यातले पहिले जे 2 दृष्टांत आहेत ते अभंगाच्या पहिल्या चरणात. चंदनाचे हाते पायही
अभंगाचं पहिलं चरण आहे. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हिन कोणी अंग. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिलाच सुंदर असा दृष्टांत सांगतोय. तुकोबराय म्हणताय, ओ चंदनाप्रमाणे माझे संत आहेत. एकाने विचारलं, चंदनाप्रमाणे? म्हणे हा. म्हणे का? अरे चंदनाच्या ओ झाडाला जो फांदीला सुगंध आहे तोच बुंद्याला आहे, आणि जो बुंद्याला आहे तोच फांदीला सुगंध आहे. पण एकाने प्रश्न करावा, चंदन आणि संत ओ असं का, समीकरण का? तुकोबराय म्हणतात, चंदनाप्रमाणे संत आहेत. याचं कारण, अरे चंदन हा देवाच्या माथी लावण्याकरता जेव्हा सानीवर उघळला जातो ना, सानीवर उघळला जातो तेव्हा चंदन हा स्वतः झिजून झिजून जातो, पण सुगंध मात्र तो जगाला देत असतोय. चंदन स्वतः झिजतो आणि सुगंध जगाला देतो. संत माझे स्वतः झिजतात, पण देह कष्टविती परोपकारी. जगदाच्या कल्याणाकरता स्वतःचा देह झिजवतात, यांचं नाव संत. आणि जगाला सुगंध मिळावा म्हणून स्वतः झिजून जातो, याचं नाव चंदन. चंदनाप्रमाणे संत आहेत. हो एवढंच नाही, तुकोबराय पुढं सांगू लागले, हो चंदन इतका गुणकारी आहे, एवढा सुंदर आहे, स्वतः सुगंधी आहे, पण चंदनाच्या संगतीमध्ये बोरीचं, बाबळीचं, निंबाचं, कशाचंही झाड असू देत, तो चंदन त्या झाडाला आपला सुगंध देत असतोय. संताने सरिता केलं तरी चंदनाने बोरी व्यापिलेल्या. काय सुंदर प्रमाण आहे. सर्वांगी सुहास परितो उगलानरा, सभोवती तरुबरू चंदनाची ओ तुझाय. सभोवतालची तरुवर चंदन 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 होऊन जात आहेत. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत. कित्येक प्रमाणे चंदन स्वतः सुगंधी आहे, इतर झाडांना तो आपला सुगंध देतो. हो असे माझे संत आहेत, स्वतः संत आहेत, पण येणाऱ्या प्रत्येकाला जवळ धरतात. कुणाला? लहानांना, थोरांना, नरांना, नारींना, सगळ्यांना ते जवळ घेतात आणि परमार्थातलं गोड अमृत त्यांना पाजत असतात. हे माझ्या संतांचं कार्य आहे. जे चंदनाचं कार्य हो तेच माझ्या संतांचं कार्य. पण ऐका, तुकोबराय गुण सांगता सांगता एक छोटासा अवगुण दिसला चंदनाच्या जवळ. त्या चंदनाच्या जवळ एक छोटासा अवगुण दिसला.
म्हणून त्याला सिद्धांत असा जोडावा की पाहता अवगुण मिळेची ना, असा सिद्धांत जोडावा त्याला. हा, माझ्या सज्जनांच्या जवळ तुम्हाला अवगुण पाहता येणार नाही. गुणरहित माझे संत, गुणरहित माझे सज्जन हे चंदनाप्रमाणे, पण त्याला अवगुण आहे म्हणून दृष्टांत बदलला. थांबावो म्हणे का, नको चंदनाप्रमाणे. मग परिसा नाही हिन कोणी अंग. हो, परिसाप्रमाणे माझे संत आहेत. हो, परीस तुकोबराय सांगतात, गंजलेल्या भंगलेल्या गटरामध्ये पडलेल्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचं लखलखीत सोनं होत आहे. हे आम्ही फक्त ऐकलं या, हे आम्ही फक्त ऐकलेलं आहे. आम्ही पाहिलं नाही ह्या गोष्टी, किंवा हे आमच्याजवळ नाहीत. आणि हे जर आमच्याजवळ असतंच तर आम्ही कीर्तनाला आलोच नसतो. आम्ही वेगळ्या ठिकाणी असतो, वेगळ्या ठिकाणी. देव खूप हुशार आहे हो. माझा कमी करा फॅन ना. यांचा राहू द्या चालू, माझा कमी करा. हा, त्यांचा राहू द्या. ऐका ऐका. पंढरपूर क्षेत्री श्रीमंत संत नामदेव यांच्या काळामध्ये एक भागवत नावाचा एक सद्भक्त होऊन गेला. भागवता आपणास आख्यायिका माहित आहे त्या विषयाची. त्या भागवताची बायको, तिचं नावही कमळाबाई. आणि पंढरीमध्ये राहताना भागवता हा पंढरपुराला भगवंताच्या रावळाकडे यायचा, पण देवाच्या दर्शनाकरता कधी गाभाऱ्यामध्ये जायचा नाही. मग तो फक्त आणि फक्त रुक्मिणी मातेत दर्शन करायचा. तो विठोबाचं दर्शन कधी करायचा नाही. का कोण जाणे, पण रुक्मिणी मातेचं दर्शन करायचा. रुक्मिणी मातेला एवढा मोठा आनंद व्हायचा, एकमेव माझा असा भक्त आहे की तो फक्त आणि फक्त माझ्याकडे येतो. आणि रुक्मिणी माता एकदा प्रसन्न झाल्या, ओरडल्या मोठ्यानं, भागवता मी प्रसन्न आहे बरं तुझ्यावर. भागवताला खूप आनंद झाला, डोळ्यातनं घळघळ अश्रू आली भागवताची. तुला काय हवं ते माग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, मी तुला द्यायला तयार आहे. भागवता सांगतो, आईसाहेब एक वेळचं अन्न खायला मिळत नाही मला. आजपासून काळजी नसावी. तुझ्यात का पंढरीमध्ये तूच श्रीमंत असशील. डोळे झाक. डोळे झाकले भागवतानं. हात पुढं कर. हात पुढं केला आणि रुक्मिणी माता आईसाहेबांनी भागवताच्या हातावर परीस ठेवला. डोळे उघड. भागवतानं पाहिलं, तो परीस होता. भागवता इतका आनंदला आणि उड्या मारत आपल्या घरी आला आणि बायकोला हात मारतो, ऐकलं का कमळा? म्हणे काय? अगं आजपासून तू श्रीमंताची बायको झाली. म्हणे कसं? हे परीस आहे, लोखंडाचं सोनं करतो, श्रीमंताची बायको. अरे भागवताच्या बायकोच्या गगनामध्ये आनंद मावत नव्हता. एक सांगू, नाविन्यपूर्ण वस्तू घरामध्ये कधी आली तर ती शांत बसू देत नाही, कधीच नाही. आणि महिला तर कधीच बसत नाहीत. तर इथल्या कशा आहेत मला माहित नाही. हो, कधीच बसत नाही. मग कमळाबाईनं का शांत बसावं? कमळाबाईनं तो परीस हातात घेतला आणि मुद्दाम धावत 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 संत नामदेवांच्या दरवाजातून उभा राहते आणि मोठ्यानं हाक मारते नामदेवांच्या पत्नीना, राजाई, हे राजाई. राजाई ऐसर धावत आल्या. कागा ओरडते? हे बघ काय म्हणे, काय परीस आहे, लोखंडाचं सोनं करतो, मी आता श्रीमंताची बायको झाली. राजाई आईसाहेबांना इतकं दुःख झालं, मनातल्या मनात दाखवलं नाही आणि डोळे झाकले आणि मनातल्या मनात बोलू लागल्या, ए देवा, ए परमात्मा, तू किती लबाड आहे रे. माझ्या नवऱ्याच्या कीर्तनामध्ये तूच वेडा होऊन नाचतोस ना. माझ्या नवऱ्याच्या कीर्तनामध्ये तूच वेडा होऊन नाचतोस ना. मग तुला कधी असं वाटत नाही का नामा, अरे तुझ्या कीर्तनामध्ये मी आनंद घेतो तर तुला आनंद देण्याकरता तुला पण एखादा परीस घेऊन जा, असं का देवा तू म्हणत नाही? हा स्वभाव स्त्रीचा आहे. मग राजाई आईसाहेब अपवाद का असाव्या त्या, असं मला वाटतं. राजाई आईसाहेब अपवाद का त्याच्यातून असाव्या? का देवा तुला असं वाटत नाही? वर पाहिलं, परीस आहे म्हणे, परीस आहे. ए कमळा म्हणे, काय तू माझी मैत्रीण ना ग? हा, एक काम कर ना म्हणे, काय आजची रात्र परीस दे ना माझ्याकडे मुक्कामाला. त्या कालीन मैत्रिणी नाही कसं म्हणावं,
हे देते, पण उद्या मात्र सकाळी दिवस उगवता ए आणि घेऊन जा बरं. राजाई आईसाहेबांनी कमळाबाईकडनं तो परीस आपल्या घरी ठेवून घेतला. राजाई आईसाहेब माळ्यावर चढल्या, डबडी चिलपाट भंगार गोळा केलं सोनं करायला. आणि एवढ्यामध्ये नामदेवरायांचा प्रवेश झाला. आणि नामदेव महाराज म्हणतात, राजाई, हे राजाई, कशाला भंगार काढलं ग? बरं झालं तुम्ही आला. म्हणे का? हे लोखंड आहे. बरं मग हा परीस आहे, तुम्ही याचं सोनं करा, मी आणखीन लोखंड जमा करते. संत नामदेवांना या विषयाचं इतकं मोठं दुःख झालं, डोळ्यातनं घळघळ अश्रू आले आणि मनातल्या मनात म्हणतात, ही असली गहाण वस्तू माझ्या घरात कुणी टाकली असेल, कुणी आणून दिली असेल. वाईट वाटलं त्या परिसाकडं पाहून आणि राग आला राजाई आई साहेबांचा. चिडले संत नामदेव महाराज, धावले बाहेर, तो परीस घेऊन अंगणात आले आणि असा काही परीस भिरकावून टाकून दिला की तो चंद्रभागेमध्ये जाऊन पडला. राजाई आई साहेब रातभर रडतायत. उद्या भागवताची बायको मला विचारेल, माझा परीस कुठं आहे? मी काय सांगावं? तुझा परीस माझ्या नवऱ्यानं चंद्रभागेला फेकून दिला. हे भागवताच्या बायकोला खरं वाटेल का? कसं शक्य आहे? आपल्यावर विचार करा ना. आपण कधी चंद्रभागेला गेलो तर कधी चंद्रभागेमध्ये 1 रुपयाचं, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं, 10 रुपयाचं कधी नाणं टाकत नाही, गंगेला अर्पण करत नाही, कधीच नाही. उलट आपण आंघोळीला गेलो आणि पाण्यामध्ये अशी आतमध्ये बुडी मारली की आतमध्ये जर एखादा ठोकळा दिसला तर वाळूसहित हलूत उचलून आपण आणतो. इतकं हलकट आहोत आपण. ओंकार महाराज, मी चुकीचं बोलतो असा मुद्दा नाही. तुम्हाला गंमत पाहायचंय का? ऐका. तुम्ही पुंडलिकाच्या मंदिरामध्ये चंद्रभागेचं स्नान केलं की जाताना चंद्रभागेचं स्नान केलं की पुंडलिकाच्या रावळात तुम्ही येता. मग पुंडलिकाची जी मूर्ती आहे ती पाषाणाची आहे का संगमरवरी आहे, सोन्याची आहे का पितळेची आहे? याची काय कोणाला कल्पना आहे? हां, आता लक्षात तुमच्या आलं. आमचं लक्ष नाही पंढरीमध्ये गेल्यानंतर. हो, आम्ही चंद्रभागेचं स्नान करून पुंडलिकाकडे आलो की आतून आमच्या कानावर आवाज येतो, या पुंडलिकाच्या दर्शनाकरता या. ज्यानं आई वडिलाची सेवा केली त्याचं दर्शन करा, दक्षिणा ठेवा, 51 ठेवा, 101 ठेवा. हे आम्ही कानावर ऐकल्याबरोबर इतकं भांबावतो की पुंडलिकाकडे बघत पण नाही, न बघता पळत सुटतो पाहायला. आम्ही तो काय तुम्हाला अडवतोय का, मारतोय का, लुटतोय तुम्हाला, आम्ही बघतच नाही हो. पण आमच्या तुकोबांनी, आमच्या संतांनी प्रमाण सांगितली, चंद्रभागा लिंग पुंडलिक. तिथं पुंडलिकच नाही हो, तिथं लिंग आहे. लक्षात असावं, तिथं लिंग आहे. आणि त्या लिंगाचं दर्शन आम्ही घेऊन येतो कारण ती पुंडलिकाची जागा आहे, पण आहे तिथं लिंग. संत नामदेवांना याचं दुःख झालं, चंद्रभागेमध्ये फेकून दिला. राजाई आईसाहेब रडू लागल्या. अरे उगवला दिवस, आली राजाई धावत कमळाबाई धावत आली. हे राजाई बघू किती किलो सोनं केलंस. रडू लागल्या आईसाहेब. रडतेस का ग? अजून 2 दिवस ठेव मुक्कामाला परीस, पण रडू नकोस ग. नाही ग. मग हुंदका आला आणि तुझा परीस माझ्या नवऱ्यानं चंद्रभागेला फेकून दिला असं सांगता क्षणी भागवताच्या बायकोच्या डोक्यावर परिणाम झाला. अरे कळालं भागवताला, धावला भागवता आणि नको ते अभद्र शब्द संत नामदेवांना बोलू लागला. आणि असह्य झाले ते शब्द संत नामदेवांना. आणि कानावर हात ठेवला संत नामदेवानी, हात जोडले भागवता पुढं नामदेवानी. हे भागवता, अरे नको असलं नको बोलूस. तुला परीस हवाय ना? म्हणे हा, तुला परीस देतो, पण बोलू नकोस, फक्त माझ्या पाठीमागे ये, तुला परीस देतो. चंद्रभागेच्या काठी वाळवंटामध्ये भागवताला उभा केला. संत नामदेव महाराज गुडघाभर पाण्यामध्ये आत गेले चंद्रभागेत आणि खाली वाकून 5-7 काळे कुट्ट गोटे बाहेर काढले आणि बाहेरून सांगतात, भागवता उचल्यातला एक गोटा लाव त्या लोखंडाला, लोखंडाचं सोनं झालं तर तसाच निघून जा, नाही झालं माघारी तुला माल बदलून देतो. एक गोटा उचलला, लोखंडाचं सोनं झालं, भागवता माघारी आला. ऐकलं का नामा? म्हणे काय, आणखीन एक घेऊ का? तुझे किती होते रे? जा. आणि हातातले परिसंत नामदेवानी चंद्रभागेला फेकून दिले. ऐका, चंद्रभागेला फेकून दिले, पण भागवताला एवढं मोठं दुःख झालं.
भागवता मनातल्या मनात म्हणतो, माझा नामा किती मोठा आहे. अरे खऱ्या परिसा करता मी माझ्या नामाशी भांडलो, पण माझ्या नामाची इतकी अगाध ताकद आहे. माझा नामा चंद्रभागेच्या गोट्याचा परिस बनवू शकतो. ही माझ्या नामाची ताकद आहे. हातातला परिस भागवतानं फेकून दिला, चंद्रभागेला फेकून दिला. आणि मंडळी आख्यायिका झाली, चंद्रभागेचे गोटे परीस झाले. ते आजही परीसच आहेत, फक्त बघण्याची दृष्टी संत नामदेवांची नाही. मी सांगतो म्हणून गेला चंद्रभागेला तर बुड्या मारण्याचा प्रयत्न करू नका. आपण फुगून वर येऊ, पण परीस सापडणार नाही आपल्याला. एवढी पॉवर आहे, एवढी पॉवर, एवढी ताकद माझ्या संतांच्या स्पर्शामध्ये आहे. माझ्या संतांचा स्पर्श होता क्षणी रेड्यामुखी वेद बोलतो. माझ्या संतांचा स्पर्श होता क्षणी जड भिंत चालते. माझ्या संतांचा स्पर्श होता क्षणी मेल माणूस जित्त उठवीन. माझ्या संतांचा स्पर्श होता क्षणी एका मुलीचा मुलगा होतो. जी ही निमिष मात्रे देह पालती, जी ही निमिष मात्रे देह पालतीला, स्त्रियेचा केला पुरुष माझ्या संतांच्या स्पर्शातली ताकद आहे. परिसा नाही हिन कोणी अंग. अरे परिसाप्रमाणे माझे संत ऐका, पण या परिसा ही पाठीमागे एक अवगुण दिसला आणि म्हणून तुकाराम महाराज आपला दृष्टांत बदलून तिसरा दृष्टांत मांडतात, तो अभंगाच्या द्वितीय.
अभंगाचं द्वितीय चरण आहे. दीपा नाही पाटी पोटी अंधकार. अरे तिसरा दृष्टांत मांडला तो दिव्याचा. हो ज्ञानोबराय सांगतायत, दीपाचे नि प्रकाशे ग्रहीचे व्यापार जैसे, देही कर्मजात तैसे योगयुक्ता. मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी. तै योगी पाहे दिवाळी निरंतर. एक दिवा अंधकारामध्ये प्रज्वलित केला रे केला की प्रकाशमान होत. ऐका खरं, त्याला पाठीपोटी कुठं अंधकार नाही. पण तसेच माझे संत ज्या ज्या ठिकाणी उभा राहतील त्या ठिकाणी पुण्यरूपी प्रकाश निर्माण करतील आणि पापरूपी अंधकार पळवून घालवतील. जिथं माझे संत उभा राहतील इथं हरिपाठामध्ये यावं. पापाचे कळप पळती, जळतील पापे जन्मा. पापे अनंत कोटी गेली त्यांचे. जिथं माझे संत उभा राहतील तिथं पाप पळून जातं. पण याही दृष्टांता पाठीमाग संत तुकोबांना छोटा अवगुण वाटला म्हणून चौथा दृष्टांत मांडला, तो सर्वांगी साखर अवघी गोड. दृष्टांत साखरेचा मांडला. साखर ही सर्व अंगानं गोड आहे. हो साखर दिसे परी गोडीण दिसे, ती काय त्या वेगळी असे. साखर सर्वांगानं गोड आहे. एक एवढा एवढा विद्यार्थी विचारतो गुरुजनांना, गुरुजी म्हणे काय साखर गोड आहे? हा बाळा गोडच आहे. गुरुजी मला प्रश्न आहे. म्हणे काय गोड म्हणजे काय हो? अरे गुरुजी म्हणतात बाळा गोड म्हणजे गोड, पण तरी सुद्धा गोड म्हणजे काय हो? गुरुजी म्हणतात मूर्ख आहे का रे तो? अरे गोड म्हणजे गोडच, पण तरी गोड म्हणजे काय? इकडे जवळ घेतला, आ कर. त्यानं आ केलं, तोंडामध्ये खडी साखर खायला दिली. बाळा खाऊन टाक. त्यानं खडी साखर खाऊन टाकली. गुरुजी त्याला म्हणतात बाळा एक विचारू. म्हणे काय, तुला ही खडी साखर कशी लागली? तो एवढा एवढा पोरगा म्हणतो, गुरुजी ही खडी साखर मला गोड लागली. मूर्खा, यालाच गोड म्हणतात. संपला विषय. इथं माझ्या संतांचं कार्य चालू होत असतं. जिथं उत्तर नाही इथं कार्य संतांचं चालू. साखर सर्वांगानं गोड आहे, संत माझ्या सर्वांगानं गोड आहेत. मग संत सर्वांगानं गोड आहेत हे कसं ओळखावं? चाटले पाहिजेत का संत? छे अहो काय बोलता. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे किंवा विठ्ठल अमुचे जीवन. अरे ज्यांचं जीवनच विठ्ठलमय आहे. एक सांगू, संत रोहिदासांचा जो चर्मकुंड आहे, संत रोहिदासांच्या चर्मकुंडातलं पाणी सुद्धा अमृतापेक्षा गोड होत आहे. आणि याची चव हो घेणारे महान संत होऊन गेले. त्यांचं नाव आहे संत कबीर महाराज. पाणी प्यायला मागितलं संत रोहिदासांच्या घरी कबीरानी, तर चर्मकुंडातलं भांड्यात पाणी भरून दिलं आणि चर्मकुंडातलं पाणी म्हणून कबीरानी माघारी केलं. पण कबीरांच्या अंगावर जे पाणी ठिपके पडले ना, ते ठिपके सुंदर सुगंध देत होते आणि चव घेतली तर गोड होतं. पण कबीर महाराज धावत रोहिदासांच्या चरणाशी एकरूप झाले आणि आठवणपूर्वक चर्मकुंडातलं पाणी रोहिदासांच्या कबीर महाराज पाणी प्याले. याचं कारण ते अमृत आहे. ते जोडं बुडवलं त्याचं पाणी नाही. हा संत माझे साखरेप्रमाणे गोड आहेत आणि या संतांचा संग करा. याचं कारण साखरेला अवगुणता नाही, दिव्याला अवगुणता आहे, परिसाला अवगुणता आहे, चंदनाला अवगुणता आहे. पण साखर ही गोडच आहे, तिथं कुठला अवगुणच नाही. मग अभंगातली जात्राचा शंखा मांडून जातो. दृष्टांत मांडले चार, चंदनाचा, परिसाचा, दिव्याचा आणि साखरेचा. यातला साखर हा दृष्टांत पटला. मग या तीन दृष्टांतापाठी मग संत तुकोबांना कोणकोणते अवगुण वाटले याचं उत्तर मी अभंगाच्या मुख्य विषयामध्ये देतो. आपण एकदा छानसं भजन करावं. विठोबार कुमार हरी विठोबार कुमार. महाराजांना हात घालण्यासाठी दिनेश बाळासाहेब केकान, जेऊर पातोडा, तसेच देवराम दगडू चकणे, रघुनाथ महादू चकणे, पंढरीनाथ रामचंद्र डगे, अमोल खर्डे, सुंदर नारायण बिटकोन यांनी महाराजांना हाल करण्यासाठी इकडे स्टेजवर यायचे. विठोबा
कीर्तनकारांचं आणि कलाकारांचं कौतुक तुमच्या विभागानंच करावं बरं का. ओंकार महाराज असा फोटो काढा की आणि मला पाठवा की व्हॉट्सअपला, म्हणजे आमच्या घरी दाखवतो माझ्यात हा हार घातलाय मला म्हणून. माझा मुद्दा तो नाही, मला हा मुद्दा सांगायचा आहे की कलाकार आणि कीर्तनकारांचं खूप मोठी आवड आहे तुमच्याजवळ. कारण आमच्याकडे जर तुम्ही कधी आला ना गडाख महाराज, तर ते पिवळ्या फुलांचे हार ते घालतच नाही मी, आता घालूनच घेत नाही मी. असं वर्षावर झेलतो माघार देतो, कारण ते ओले असतात, त्याचे डाग ह्या कपड्याला पडतात. डाग पडला म्हणून दुःख वाटत नाही, घरी गेल्यावर जोडं खायला लागतात याचं दुःख मोठं आहे. तुम्हाला काय वाटतं आमच्या घरचं सरळ आहे का? घरी येऊन बघा तुम्हाला कळेल काय भानगड आहे त्याच्या. नाही हे काढाच की आता बस झालं, कसा अवकाश काढा. विठाला विठाला चंदनाच्या पाठीमागे खूप मोठा अवगुण आहे, त्या अवगुणाचं नाव आहे. अरे चंदन हा इतर झाडांना सुगंध देईल, पण ज्या झाडांना सुगंध दिला त्या झाडांना चंदन असा म्हणणार नाही. मी तुला सुगंध दिला, तू सुद्धा हा सुगंध इतरांना देत राहा. संत असे नाहीत, संत सेवितो हा रस वाटितो आणि का चंदन आपला गुण मर्यादित ठेवतोय. ऐका पुढं. हो परीस हा लोखंडाचं सोनं करतोय, परीस हा लोखंडाचं सोनं करतोय, पण ज्याचं सोनं केलं त्याला परीस असा म्हणत नाही. मी तुझं सोनं केलं, तुझ्या संगतीतल्या प्रत्येकाचं तू सोनं करत राहा. संत असे नाहीत. आपणा सारिके करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. तिथं काळ नाही, तिथं वेळ नाही, त्याला तात्काळ आपलंसं करून ठेवतात, त्यांचं नाव संत आहे. आणि क्रमांक 3, हो दिव्याचा दृष्टांत मांडला, दिव्याचा दृष्टांत मांडला. दिवा हा अंधकार पळवतो आणि प्रकाश निर्माण जरी करत असेल ना तरी अवगुण त्याचा एक आहे. इकडे बघा फटाके आहेत, मला वाटलं आमच्याकडेच असं आहे वाटतं. खूप सुंदर मुद्दा दिव्याचा दृष्टांत मांडला. तो दिवा असा आहे, तो अंधकार पळवतो आणि प्रकाश निर्माण करतो, पण अवगुण मात्र एकच आहे. म्हणे काय? तो दिवा पूर्वीच्या काळी घरात दिवा असायचा आणि दिवा लावून एखाद्या खिडकीत अथवा एखाद्या साणीमध्ये ठेवला तर वरची बाजू तो काळी करायचा. अगदी बरोबर आहे, दिवा काळं करतो वरची बाजू. संत असे नाहीत की एखाद्या गावात गेलेत आणि तोंड काळं करून आलेत, असे संत नाही. संत नाही. मग एकानं मला विचारलं, महाराज हा दिवा हा कुठं काळं करतो का? त्याला म्हटलं चालू लाईटमध्ये बल्ब काढून ठेव आणि होल्डरमध्ये बोट घाल, तुला इतकं शांत वाटेल. यद्गत्वा निवर्तन्ते तद्धामं परमं मम. नॉनस्टॉप पूर्ण आयुष्याचं जो काळं करतो त्याचं नाव दिवा. तुकोबराय म्हणतात तो माझ्या संत सान्निध्यामध्ये बसत नाही. मग साखरेप्रमाण गोड माझे संत, आणि या संतांचा संग करा. याचं कारण या सज्जनांच्या जवळ तुम्हाला कोणताही अवगुण पाहता येत. तुका म्हणे तैसा सज्जना पासू, तुका म्हणे तैसा सज्जना पासू, तुका म्हणे तैसा सज्जना पासू, तुका म्हणे
म्हणे तैसा सजनापासून म्हणे तैसा तुका म्हणे तैसा सजना पाहता बघुने मिळे तिला पाहता बघुने मिळे तिला पाहता कधी रे ही माझी
पूज्य खंडोजी बाबांच्या 22व्या पुण्य सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थानमध्ये परंपरेनं हे चालत आलेला हा उत्सव अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आदरणीय गुरुस्थानी असणारे दादा या ठिकाणी बसलेत. दादांच्या मार्गदर्शनानं तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं तारीख घेतल्यापासून अनेकदा सुरेश भाऊंचे मला फोन आले इथे येण्याकरता आणि पत्रिका पाहिल्यावर खूप मोठा आनंद वाटला की महाराष्ट्रातली दिग्गज कलावंत मंडळी या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. तुम्हा लोकांच्या करता ही खरं पर्वणीच आहे, अतिशय महत्त्वपूर्ण पर्वणी आहे. कारण आज ओंकार महाराजांच्या निमित्तानं, गडाख महाराजांच्या निमित्तानं, आधी या कलावंताच्या निमित्तानं, मृदुंग वादका निमित्तानं तानाजी महाराज या सगळ्यांच्या निमित्तानं हा सगळा आनंद आज आपण सगळा घेतला गेला. मी सर्वांचं दर्शन घेतो त्या निमित्तानं. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेच ना. माझ्या सज्जनांच्या जवळ तुम्हाला एवढा देखील अवगुण पाहता येणार नाही. गुणरहित असणारे माझे संत, गुणरहित असणारे माझे सज्जन साखरे प्रमाण गोड आहेत आणि ज्यांचा पुण्यसोहळा आपण साजरा करतो ना, यांचं जीवन चंदनाप्रमाणे आहे, यांचं जीवन परिसाप्रमाणे होतं, यांचं जीवन एका दिव्याप्रमाणे होतं आणि साखरेप्रमाणे गोड होते. कारण अनेक गोरगरिबांचे प्रश्न सोडवले, अनेक गोरगरिबांचे संसाराचा आनंद त्यांनी ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला गेला आणि तेच कार्य पाठीमागं दादांचं त्याच पद्धतीनं कार्य चाललेलं आहे. भगवान करो हे असंच कार्य खूप मोठं होत राहो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. जे काही चांगलं बोललो ते माझे शब्द नव्हे. माझे आजोबा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाची परंपरा चालू केली, पुंडलिकजी महाराज वेळुकर या एका मोठ्या परंपरेतला मी पायिक आहे आणि तो पायिक असल्यामुळेच तुम्ही मला हाक देत असता आणि आपल्या चरणाशी नम्र होतो. हार्मोनियम अतिशय सुंदर, खूप गोड स्वर, एक स्वर इकडं तिकडं कुठं स्वर नाही. तर आनंद वाटला आणि अशी अनेक माझ्यावर प्रेम करणारी मंडळी इथं माझ्या समोर आहेत. यूट्यूबचा इथं एक चॅनल आहे, काय नाव तुमचं? भगवंत असा एक सुंदर चॅनल आहे. तो तुम्ही सर्वांनी त्याचं काय असतं ते करा, सबस्क्राईब. ते म्हणा येत नाही मला. सबस्क्राईब करा आणि मोठा करा अगदी. हो, चांगले तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ तुम्ही अपलोड करत असताच खूप सुंदर करून घ्या अशी विनंती करतो. आणि माझ्या बोलण्याला येतच विराम. जे काही चांगलं बोललो ते महाराजांचे शब्द चुकीचं असेल, माझ्या वाणीचा दोष न्यून्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे. तुकाराम तुकाराम. अनेकदा महाराजांनी तानाजी महाराजांचे मला फोन आले, बऱ्याचदा कालही झालं बोलणं, आजही बोलणं झालं. खूप आनंद वाटला आणि तुमचा आवाज ओंकार मंचावर चालतोय हे मला बरं वाटलं. हो, त्यांच्या आवाजाला आवाज लावणारा नाही असं काय, पण आज तुम्ही आवाज त्यांच्या आवाजाला लावला हे मला खूप महत्त्वाचं. गाणं कमी अधिक भाग होऊ द्या, पण आवाजाला आवाज लागणं हे खूप महत्त्वाचं आहे. तो तुमच्याकडे लागला हवा. विठ्ठल जय.